गुड मॉर्निंग सकाळी सगळ्यांना. तर बघा आम्ही सकाळ सकाळ आज म्हणजे 6च वाजलेत. तर आम्ही ज्वारी काढायला आलो दोघं पण. तर आताची सुरुवात केली म्हणजे काही. तर आज पहिला दिवस आहे, कारण लसूण काढायला म्हणजे 8 दिवस गेले आमचे, अर्धा एकर होता त्याच्यामुळे आज पहिला दिवस आहे ज्वारी काढायला. तरी बघा आम्ही आलोच सकाळीच, कारण उन्हाचं जास्त काम होतं म्हणून सकाळीच काढायला चालू केली. आणि बाया पण जास्त काय भेटेना, म्हणजे रोज येतो असं रिक्षावाले म्हणतात. त्याच्यामुळं मग म्हणजे चला आपणच सुरू करू, कारण दुसऱ्याच्या जीवावर म्हणजे अवलंबून राहणं हे शक्य नाही म्हणून त्याच्यामुळे आज आम्ही सुरुवात केली दोघांनी. तर बघा कांबळे साहेबाची झाले एक मूठ काढून, माझं तर काहीच नाही, कारण अजून मला सऱ्या मोजायच्यात माझ्या पाठीची. आता चला काढू. आता किती होती काय माहिती, आता 6:30 म्हणजे 6ला सुरू केले आम्ही आणि 9 वाजता तर काढणार आहे. तर 9 वाजता कुठपर्यंत पाठ जाते आता काय माहिती. तर बघा मित्रांनो, कारण आल्यापासून काढतो घाम झालाय, कारण सकाळी तरी एवढं हे होत नाही, म्हणजे ऊन जास्त लागत नाही, पण तरी बी असं काढू धापा भरल्यासारखं करत सारखं वाकून कारण वाकूनच काम आहे. तर बघा इतर माझी पात आली आणि कांबळे साहेब तर काय महागच आहेत अजून, कारण दोघांनी पण संगच पाता धरल्या. तर तिथून म्हणजे सकाळी धरलं होतं तिथपर्यंत इतर काढायला म्हणजे सकाळीच उरकत पण काम आणि भरपूर झाले, म्हणजे जवळपास अजून थोडं कमी अर्ध्यात पात गेली बघा, अर्ध्यापर्यंत गेले. आता पाणी प्यायचे कारण तहान लागली. सकाळी तरी जास्त तहान नाही लागत, दुपारच्याला तेवढी सारखं तहान लागते की ऊन लागतं त्याच्यामुळे जास्त तहान पण लागते. आणि दुपारा सकाळी एवढं काय तहान नाही लागत. तर बघा फोनच बंद व्हाय नाही, कारण सारखं चालूच तर हे आता चालले पाणी प्यायला, कारण आता बरेच वेळ झाला आता पाणी पण नाही पिणार. म्हणलं चला आता पाणी घेऊन गेली निघालो. कुठं ठेवली का ना सावलीला बॉटल ठेवते ते बी लक्षात नाही. तहान लागली आता इथं. तर आता थोडं पाणी प्यायचं 5-10 मिनटं. तरी बघा इथून जी पाते कडीपासून तर परत तिथपर्यंत नेली बघा, ती चालू म्हणजे जवळपास लिंबाचा निटुबा आहे का तिथं अर्ध होतं आहे, म्हणजे अर्ध्याला अजून कमी, अर्ध तर काय झालं नाही पण अर्ध होईल, म्हणजे अर्ध झाल्याशिवाय जात पण नाही झाली सकाळी. कारण भरपूर तहान पण लागले आणि धापा पण लागल्यात, कारण सारखं स्पीडने काढून वाकून वाटतं ऊन लागत नाही तोपर्यंत काढा पटापटा, दुपारा पण काम होत नाही. त्याच्यामध्ये बघा जेव्हा अशी आली कशी म्हणजे जेव्हा म्हणजे हाईटला पण जास्त लई नाही कमीच आहे, आणि तिकड्याकडीला नव्हती उरकत, जरा वाळ येतं इकडे थोडं वलसर निघत छान काढतो. तर या पाणी प्यायला, कारण आता काढून दमले, तहान लागली, आता पाणी प्यायचं लागलं. हे बघा एका जागेवर खाली करायचं का? पाणी प्यायला गार वाटते खूप फटात आहे ना, एकदम मस्त. मागं राहून पाणी लय तुमचे केस पांढरे झाले सगळे होय. ते पालिश केलेले कसे असते कसे दिसायला लागले ऐका ना, पांढरे पीत झाले सगळे. आपल्याला बरोबर लिंबापर्यंत न्यायचं, तिथून पुढं बस करायचं, मग अर्ध होते आपलं, कारण आपण दरवर्षी लिंबापर्यंतच नेत असतो, तिथून पुढे लगेच सुट्टी करत असतो. आता वाजलेत किती बघा ना, कारण आपण आज लवकर सुरू केलं ना, 6 वाजून गेलं तरी पाताला लागूच तर, पण तरी बरंच झाले की सकाळ आहे की नाही, अर्ध छान झाले कारण काढायला. तर म्हणजे ज्वारी काढून जाते सकाळीच, आता निघाले घरी, कारण लय ऊन पडतं ना, त्याच्यामुळे मला चला आता सकाळी म्हणजे हे झाले तर निघालो आता घरी, कारण 1:05 झाली जवळपास, सकाळी चालू केलं तर त्याच्यामुळं, आणि ऊन पण लागत नाही ना सकाळ. तर आता मी निघाले घरी, म्हणजे चालले म्हणलं चला आता, कारण ते पण आहेत मागून ते यायला गाडीवर, आणि मी चालले आपले मधून चलत, म्हणून आता पटकन आपलं जावं पुढं. तर बाय.